ए बाळा, पेपरला जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघ, कारण हा पेपर तू जर बघितला तर तुला पास होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. 100% हाच पेपर येईल. ठीक आहे, सराव करून पेपरला जा आणि जास्त मार्क मिळवा. पॅटचा इंग्लिशचा जो 8वीचा पेपर होणार आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर जर तुम्ही ह्या पेपरची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 100% चांगले मार्क मिळतील. चला तर आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. आपल्याला जो प्रश्न दिसतोय, जो सेंटेन्स दिसतोय, द फेस ऑर प्लेस, ते आपल्याला ओळखायचं आहे. द म्युझिशियन लेट दिस टानपुरा ऑन द कार्पेट. याचा आन्सर काय? प्लेस. दुसरा प्रश्न बघू शकता. ठीक आहे, ते तुमच्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. थर्ड बी प्रश्न देते आपण, मॅच द सेंटेन्स विन देअर टाईप विथ देअर टाईप्स. आपल्याला ओळखायचं आहे कुठल्या टाईपचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सेंटेन्स काय दिलं आहे? व्हॉट इज द हॅपन टू यू. इंटरगेटिव्ह. दुसरा प्रश्न, टेक मी टू हिम. काय येणार याचा आन्सर? इम्प्रेसिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आपण बघूया. आपल्याला जे पझल्स दिलेत ते सर्कलमध्ये आपल्याला काय करायचं आहे? नेम शोधायचं आहे. तर आपल्याला काय दिलं आहे? लॅपटॉप. तर आपल्याला याच्यामध्ये लॅपटॉपला काय करायचं आहे? सर्कल करायचं आहे. कम्प्युटर, मोबाईल, ईमेल, जे पण आपल्याला इथे वर्ड्स दिले ते ह्या चार्टमध्ये आपल्याला काय शोधून त्यांना सर्कल करायचे. असे काही प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो जे तुम्हाला खूप इझी देतात. विद्यार्थी मित्रांनो, हो, राईट द रिलेटेड वर्ड्स. आपल्याला काय करायचं आहे? पेनच्या रिलेटेड आपल्याला काय करायचे आहेत? वेगळे वर्ड्स लिहायचे आहेत. जसं की रेड पेन, ब्ल्यू पेन, निब पेन, पिंक पेन, फाउंटेन पेन. असे काही प्रश्न आहेत जे 2 मार्काला इझिली आपण आपल्या मनाने पण आपल्या हक्काचे मार्क मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा, कारण जो शेअर करतो त्यालाच देव भरभरून देतो. म्हणजे काय? जर तुम्ही शेअर केलं, सबस्क्राईब केलं तर देव पण तुम्हाला पेपरमध्ये आन्सर तुमच्या लक्षात आणून देईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघूया दुसरा प्रश्न. ठीक आहे, तर म्हणजे आपल्याला काय करायचं याच्यात? सॅफिक्स आणि प्रेफिक्स आपल्याला काय करायचे? प्रश्न असे, जसं की फ्रेंड, फ्रेंडली, हॅपी, हॅपीली. ठीक आहे, हॅपियर, डिसहॅपियर, राईट, राईट, रीराईट. ठीक आहे, असे प्रश्न 2 मार्काला इझिली आपण शोधू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना असं काही प्रश्न समजत नाही त्यांच्यासाठी, आणि ज्या मित्रांना आपल्याला इंग्लिश वगैरे समजत नाही किंवा वाचता येत नाही, त्या मित्रांनी काय करायचं की आजूबाजूच्या आपल्या मित्रांना, बाजूला जे पण बसले त्यांना विचारून असे छोटे छोटे प्रश्न सॉल्व करायचे ना, आणि आपल्याला पास होण्यापुरता आपण पेपर सॉल्व करायचे. विद्यार्थी मित्रांनो, जसं बोलतात ना, पाण्यात उडल्याशिवाय पोहता येत नाही, तसंच काहीतरी केल्याशिवाय आपल्याला मार्क भेटणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न बघूया. जसं की माउंटेन आपल्याला कुठे बघायला भेटतं? हिमालयात, अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, तिसरा सी बघूया आपण. द बिहू डान्स इज द जॉयस वन. ठीक आहे, द
जॉयस वन इज द काय असे प्रश्न ते इझिली आपण सॉल्व करू शकतो. आपल्याला इथे काय करायचं, डिस्क्रायबिंग वर्ड्स आपल्याला हे करायचे. तर जसं की लार्ज नंबर, मेनी, जनरेशन्स, अजून काय करू शकतो, डीप फिलिंग म्हणजे खूप खूप फील करतो आहे तो. असे काही गोष्टी आहेत जे आपण खूप मनाला लावून घेतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यातले काय करायचे, फक्त 2च करायचे, चारपैकी 2 करायचे. त्याच्यानंतर काय दिलं आहे, लिस्ट बनवायची 4 फेस्टिवलची. दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, होली, त्याला काय 2 मार्क आहेत. ते आपण आपल्या मनाचे पण देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपल्याला 9 मार्काला दिलेलं आहे. ठीक आहे. पोएट्री दिली आहे. रीड द फॉलोइंग पोएम केअरफुली अँड द काय सांगितलं आहे, ॲक्टिव्हिटीज. आपल्याला जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते काय करायचे, बघायचे. ठीक आहे. ट्रू अँड फॉल्स. ही डझंट वॉन्ट टू नो व्हाय कोल शुल्ड बर्न. हे काय चुकीचं आहे. फॉल म्हणजे काय, चुकणं. फॉल्स म्हणजे चुकीचं आणि ट्रू म्हणजे बरोबर. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. असे काही डायग्रॅम देतील विद्यार्थी मित्रांनो 2 मार्कासाठी. हे आपण फटाफट सॉल्व करायचे. तुम्हाला येत नसेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण आपल्या फ्रेंड्सना किंवा आजूबाजूला जे बसले त्यांच्याकडनं हेल्प घेऊ शकतो. ठीक आहे. हा मित्रांनो, मी असं का सांगतो आहे, कारण जर ज्यांना वाचताच इंग्लिश समजत नाही तर ते त्यांच्यासाठी पास होण्यापुरतं ते असं करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, असं नाही सांगायला पाहिजे, पण कारण मी याच्यासाठी सांगतो आहे, कारण जे काय याच्यात आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर असे पण स्टुडंट आहेत ज्यांना चांगलं समजत नाही, तर ते अशी टेक्निक फॉलो करून इझिली पास होऊ शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच टिप्स मी तुमच्यापर्यंत देत राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो. गोल्डन चेन. आपल्याला इथे काय करायचे, चेन बनवायचे. ठीक आहे. टायटल काय, गोल्डन चेन. ठीक आहे. पोएट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर तुमच्या मोबाईलची क्लॅरिटी किंवा टी व्हीवर बघत असेल तर क्लॅरिटी वाढवा आणि झूम करून तुम्ही हा पॅसेज रीड करा. कारण जर मी प्रत्येक गोष्ट रीड करून दाखवली तर खूप टाईम जाईल. तर त्याच्यासाठी तुम्ही पण थोडे ॲफर्ट्स घ्या, कारण तुम्ही ॲफर्ट्स घेतले तरच तुम्हाला रिझल्ट भेटेल. मी किती पण व्हिडिओ बनवले किंवा कोणी पण किती व्हिडिओ दिले, IMP क्वेश्चन दिले किंवा कुठली गोष्ट दिली PDF वगैरे, पण जर तुम्ही काहीच केलं नाही तर तुम्हाला मार्क कसे भेटणार ना. तर तुम्ही पण स्वतः थोडंसं रीड करा, समजून घ्या. काही येत नसेल तर विचारा. कमेंट बॉक्स रिकामा आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. बिनधास्त विचारा, काय लाजू नका. आपण सोल्युशन काढूया. व्हिडिओ बनवेल मी त्याच्यासाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मी तुमच्यासाठी एवढ्या साऱ्या गोष्टी करतो आहे आणि तुम्ही सबस्क्राईब, लाईक, शेअर नाही करत, तर मला पण थोडं वाईट वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचं क्वेश्चन आपण स्टार्ट करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं, ईमेल बनवायचं आहे. ठीक आहे. ईमेल पाठवायचं आहे. फ्रॉम म्हणजे पाठवण्याचा ॲड्रेस लिहायचा आहे तिथे. ठीक आहे. सब्जेक्ट म्हणजे काय, विषय. डिअर सर अँड मॅडम, माय नेम इज
जे पण तुम्ही असेल तुम्ही ते टाकू शकता. अक्षय, राम, तुमचं जे पण नाव आहे, ठीक आहे, राकेश, साक्षी, सोनाली, मोनाली, जे पण तुमचं नाव आहे ते तिथे टाकायचं आहे. आय एम अ स्टुडंट ऑफ, ठीक आहे, कुठल्या क्लासमध्ये तुम्ही आहात ते टाकायचं आहे. सिम्पल क्वेश्चन, सिम्पल आहे, एवढंच भरायचं आहे आणि त्याला पण आपल्याला पास मार्क इझिली भेटतात. बघा ना विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एवढं इझी केलं आहे, फक्त तुम्ही ते केअरफुली समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कुठली पण गोष्ट करण्याआधी ना ते आपल्याला समजली ना तर आपलं पुढचं काम इझिली होऊन जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपल्याला काही पॉईंट दिलेत त्याच्यावरून आपल्याला फेवरेट स्टोरी आपल्याला आपल्या शब्दात तिथे मांडायचे. द टायटल ऑफ द बुक, परत रायटर कोण आहे, APJ अब्दुल कलाम, असे तुमच्या भाषेत समरी, कंटेंट, म्हणजे सेंट्रल आयडिया ते आपल्या शब्दात आपण लिहायचे 2-2 मार्कला, ठीक आहे. त्याच्यानंतर काही प्रश्न देतात जे आपल्याला काय करायचं आहे की ट्रान्सलेट करायचे आपल्या मूळ मराठी भाषेमध्ये, ठीक आहे. इंग्लिश शब्द असतात ते आपण आपल्या मराठी भाषेत करायचे, जसं की हार्ट्स, हृदय, ठीक आहे. इकडे प्रिन्सिपल, मुख्याध्यापक, असे काही प्रश्न येतात जे इझिली असतात. जे नाही आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मित्रांकडून किंवा इकडनं तिकडनं आपण विचारून असे जे छोटे छोटे प्रश्न आहेत 5-5 मार्काला, 2-2 मार्काला आपल्याला विचारले जातात, ते विद्यार्थी मित्रांनो आपण सॉल्व करायचे. ते चुकीचं लिहायचं नाही. जे मोठे क्वेश्चन आहेत ते ठीक आहे, चला आपल्याला एवढे मोठे प्रश्न कोण सांगणार ना, तर असे छोटे छोटे क्वेश्चन आपण जर येत नसतील तर दुसऱ्यांना विचारून आपण, असं नाही बोलत की डायरेक्टली विचारा, तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं विचारायचं आहे, ठीक आहे. कारण जर तुम्हाला नापास न व्हायचं, तुम्हाला याच्या पॅटच्या पेपरमध्ये किंवा एक्झाममध्ये आपल्याला पास व्हायचं म्हणजे व्हायचंच आहे, कोणीच नापास न व्हायचं, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय सेंटेन्स दिलं आहे ते आपल्याला काय करायचं, आपल्या भाषेत लिहायचं आहे, ठीक आहे. काय वर्ड्स देतील, काही सेंटेन्स देतील ते आपण आपल्या भाषेत लिहायचे. जसं की इथे दिलेले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण तुम्ही जर हे गोष्टी केल्या तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतील. भेटूया विद्यार्थी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास.